नमस्कार मित्रांनो, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनल मध्ये स्वागत करतो। सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगेन, तेवढं ऐका प्लीज, पाया पडतो तुमच्या। पहिली गोष्ट आहे माता भगिनींच्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठीच आहे, कॅन्सर पासून वाचा। कारण कॅन्सर म्हणजे आयुष्य कॅन्सल असं म्हणतात, आयुष्य संपून जातं, मरतो माणूस त्यात असं म्हणतात। आता वेगवेगळ्या पॅथींमध्ये वेगवेगळे उपचार निघाले, पण आपल्याही निसर्गोपचार केंद्रामध्ये निसर्गोपचारातून आयुर्वेदातून, कारण आयुर्वेद हा भारत देशाचा आहे आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा ह्याला उपचार आहेत। आता आयुर्वेद सुद्धा डेव्हलप झालाय हे तुम्हाला माहिती असावं, आणि कमी वेदनेत कमी खर्चात याच्यात उपचार होता। तर यासाठी तुम्हाला सांगतो की घाबरू नका कुठल्याही गोष्टीत। जर तुम्हाला कॅन्सर होऊ नये असं वाटत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं माता भगिनींना विनंती आहे, व्यायाम करायला चालू करा। या बऱ्याच महिला काय करतात, उद्यापासून जाणार बाई चालाय, आज तोडकरांचं ऐकलं की रात्रीत ही बाई पिटलीच, काय वाटतं ते उद्या उद्या जाणारच, शपथ आहे तुला एकटी गेलीस तर। एकटी जात नाही, 5-6 जणी मिळून ठरवू द्या, उद्या सकाळी फिरायला जायचं, ते रुपाली ये ग, दीपाली ये ग, आमकी ये ग, तमकी, सगळी गोळा करायची। कुठे दरोडा घालायचा असतो का तुम्हाला? त्यांना दरोडा घालायचा असं 5-6 जण मिळून जातात, आणि त्यातली खुडी जी असते ती काय करते, की आमकी बाई सकाळ सकाळी असंच फिरायला गेली आणि ऍक्सिडेंट झाला की ग तिचा, 5च्या 5 जणी तिथनं परत। नाहीतर एक रात्री टीव्हीवर जे घडलेलं असते का नाही, तिची चर्चा करत तुम्ही फिरायला जाताय, कशाला जाता? गप तोंड शिवायचं आणि गप आपल्या आपल्या रस्त्याने मार्गाने सुटायचं आणि गप यायचं। बघा, फक्त 7.5 मिनिटं फुल स्पीडनं चालायचं, तेवढंच 7.5 मिनिटात परत यायला बघायचं। 15 मिनिटाचा वेळ द्या, ऑटोमॅटिक वजन कमी होईल, त्या दिवशीपासून झोपही शांत लागायला लागेल, आणि ऑटोमॅटिक सर्क्युलेशन जर चांगलं राहिलं ना तर कुठं जंतू विषाणू स्टोअर होत नाही। तो सर्क्युलेशन जर आपलं ब्लड सर्क्युलेशन जर व्यवस्थित चाललं ना तर सगळी शरीरातली घाण निघून जाते त्या प्रेशरमध्ये। आपल्याला पाईपमध्ये जर काय अडकलं तर आपण काय करतो, प्रेशरनं पाणी मारल्यावर जातं की नाही निघून, तसं सर्क्युलेशन नीट चाललं पाहिजे। तुम्हाला टीव्ही बघायला बसला की तुम्हाला वेळ समजत नाही बघा, पोरं जरी आली तर जावा तिकडे बाहेर खेळा, जावा तिकडे असं म्हणते टीव्हीत नाही। नवरा जरी आला तरी हे असेल, जेवताना नवरा म्हणला अगं मला वाढ ठेवलंय तिथं खा, आणि ठेवला का असेल, ते खाताना लक्षच नाही तिचं। का तुम्हाला म्हणून सोप्यावर बसून काय काय करून, तुम्ही घरात बसून, खुर्चीवर बसून, गाडीत बसून, गाडीवर बसून शरीर पूर्ण जकडलं जातंय, आणि त्याला व्यायामाची गरज आहे। मी पाया पडतो, तुम्ही व्यायाम भरपूर करा। पहिली गोष्ट व्यायाम करायचं, योगा करा, जिन्यावरून खालवर करा, चालायला जावा, फिरायला जावा, सगळ्यांना सांगतो तर फिरायला जावा, आणि मग बघा। दुसरी गोष्ट आहे नैसर्गिक आयुष्य जगायचं, काही असू दे नैसर्गिक आयुष्य जगलं पाहिजे आपण। आपल्याला माहितीच नाही, आम्ही फास्ट फूड, जंक फूड काय असेल ते सगळं केमिकल युक्त खातोय आता, आणि केमिकल युक्त खाल्ल्यामुळे सुद्धा, जास्त केमिकलमुळे सुद्धा एक शेतकरी माझ्याकडे येतात, व्यसन कुठलंच नाही तरी सुद्धा पोटात कॅन्सरची गाठ आहे, अन्ननलिकेचा कॅन्सर आहे, कशामुळे झाला, लिव्हरला कॅन्सर आहे, कशामुळे झाला सर? किती मास्क लावून तुम्ही ते औषध केमिकल फवारणी करा, त्याचं ते श्वास ज्या पद्धतीने घेतात तेव्हा ते नाकातून जातच जातं आत, आणि तुम्हाला 100% ते कुठं नाही कुठं त्याचा इम्पॅक्ट होतोच, आणि तुम्हाला 100% शेतकऱ्यांना सुद्धा, निर्व्यसनी शेतकऱ्यांना सुद्धा कॅन्सरच्या गाठी होतात। माता भगिनींनी तर भाजी निवडताना सुद्धा मिठाच्या पाण्याने धुतल्याशिवाय निवडायची नाही, त्यांना सुद्धा होतो। रोज 1 ग्लास गाजराचा रस प्यायचा, बऱ्यापैकी तुम्ही व्याधीमुक्त राहू शकता, हे लक्षात घ्या। आणि जे काय ते सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांनाच पाया पडून सांगतो, आघाड्याच्या पानांचा रस करून प्यायचा किंवा काढा करून प्यायचा। काढा असेल 1 ग्लास, रस असेल 1 कपभर रस करून प्यायचा। बघा, तुम्ही दरवर्षी तरुण दिसायला लागाल, शरीरातले सगळे जे जंतू विषाणू आहेत ते ऑटोमॅटिक मरायला लागतील। त्याच्यापेक्षाही तुम्ही रोज वावडिंगाचं पाणी प्यायचं, 7 दिवस करायचं, 7 दिवस, त्याच्यातून सुद्धा जंत वगैरे सगळे निघून जातात। बॉडी स्वच्छ ठेवा, पोट कमी होऊन जाईल, त्यातनं छान राहाल तुम्ही, आणि अशा पद्धतीने आपलं आयुष्य जगलं पाहिजे। आणि त्यापेक्षा माता भगिनींना जास्त विनंती करतो, झोप नीट घ्या, उष्णता महिलांना जास्त असते, आणि त्यामुळं महिन्याच्या त्या 5 दिवसांमध्ये, म्हणजे आपण मासिक धर्म म्हणतो, त्या मासिक धर्मांमध्ये आपण बऱ्यापैकी काळजी घेणं गरजेचं आहे। कारण काय होतं, बऱ्याच महिलांना युरिनला म्हणजे पिवळ्या कलरची होणे, इचिंग होणे, तिथं पुरळ उठणे, गर्भाशयात गाठी होणे, हे बरंच असतं, आणि खूप काही गोष्टी आहेत मी उघड बोलू शकत नाही। असे जे काही त्रास होतात, किंवा बघा की
दुनिया थंडीनं मरायला लागलेली असते आणि फॅन लावून झोपलेले असते, गरम होते, उकडते. हे सगळं जे आहे हे सगळं तुम्हाला टाळायचं असेल तुमचं शरीर, किंवा मासिक धर्मामध्ये सुद्धा अनियमितता, कमी होणे, जास्त होणे, किंवा 2-2 महिने येणेच नाही, आल्यानंतर 15-15 दिवस थांबणेच नाही, हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, हे जे सगळे प्रॉब्लेम, किंवा पोटात जास्त दुखणे, कमी दुखणे, वाईट डिस्चार्ज होणे, हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तर त्या 5 दिवसांमध्ये, पूर्वी बघा 5 दिवस त्या बाईला विटाळ म्हणून घरातच बसवायचे, कुठेही सोडायचे नाही. आज महिला शिक्षण घेतलेलं आहे, महिला बाहेर पडायला लागते, कामं असतात, प्रत्येकानं घरात बसायलाच पाहिजे असं नाही. करा काम, पण त्या ह्याच्यात जर काही योग्य जर माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर आमच्या माईंनी महिला स्वास्थ्य फाउंडेशन काढलेलं आहे, तोडकर संजीवनी महिला स्वास्थ्य फाउंडेशन. या महिला स्वास्थ्य फाउंडेशन, तुम्ही याच्यावरती फोन करा आणि तुमचे पर्सनल जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांना विचारा, ते तुम्हाला उत्तर देतील. महिलांसाठी सुद्धा, माता भगिनींसाठी सुद्धा आम्ही खूप काम करतो. मला असं वाटतं की माझ्या सगळ्या माता भगिनी निरोगी असायला पाहिजेत आणि एकदम छान असायला पाहिजेत. कारण तुम्ही आहात तर भारत देश आहे, तुम्ही आहात तर आम्ही आहोत, हे आम्ही मान्य करतो. भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की स्त्रीचा मान सन्मान करतो तो खरा पुरुष असतो, स्त्रीला महत्व देतो तो खरा पुरुष असतो. स्त्रियांचा अपमान करणारा कधी पुरुष असू शकत नाही, हे लक्षात ठेवायचं असतं. म्हणून तुम्हाला सांगतो, मी तुमचा खूप मान सन्मान करतो, मी तुमच्या पाया पडतो. फक्त थोडंसं ऐका आणि माईंना कॉल करा. माईंची टीम आहे, ती तुम्हाला सगळं समजून सांगेलच. आमचं महिला स्वास्थ्य फाउंडेशन आहे, वाटल्यास त्यांचा व्हॉट्सअप नंबर घ्या, त्याच्यावरती तुम्हाला योग्य माहिती, तुम्ही प्रश्न विचारा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि त्या 5 दिवसांच्या मासिक धर्मांमध्ये काय काय करायचं हे तुम्हाला, काळजी कोणती घ्यायची, काय खाल्लं पाहिजे, काय पिलं पाहिजे आणि कसं राहिलं पाहिजे. काम तर तुम्ही रेग्युलर करा, पण काय खर्चिक काळजी नाही, खूप कमी खर्चात आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो. कॅन्सर वगैरे झाल्यानंतर जे घ्यायला लागते त्याच्यापेक्षा खूप, म्हणजे 1% पण तुम्हाला खर्च येत नाही स्वतःची काळजी घेण्यासाठी. तर ते तुम्ही करा आणि तोडकर संजीवनी महिला स्वास्थ्य फाउंडेशनला तुम्ही व्हिजिट द्या, म्हणजे फोन करा. भेटायला यायलाच पाहिजे असं नाही, माईंना फोन करा, माई तुम्हाला सांगतील, सगळ्या गोष्टी समजावून सांगतील. आणि त्यांचं ते जे काय असेल तर ते विनंती करतो तुम्ही नक्की फोन करा, कारण खूप कळकळीची विनंती करतो मी, खरंच विनंती करतो. कारण महिलांना, जर महिला आजारी पडली तर सगळं घरदार बंद पडून जाते, म्हणून नक्की फोन करा.